श्री स्वामी समर्थ. संकष्टी गणेश चतुर्थी. 12 राशीनुसार तोडगे व विशेष उपाय. प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही गणेशाला समर्पित आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणाधीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते. तसेच जीवनातील सर्व संकटांवर मात करण्यासाठी उपवासही केला जातो. असे म्हटले जाते की गणाधीप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला बाप्पाची विशेष कृपा प्राप्त होते. तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प करायला हवा. यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य प्राप्त होईल. या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल. तसेच 12 राशीनुसार तोडगे व विशेष उपाय. 1. मेषरास. मेष राशीच्या जातकांनी वक्रतुंड रूपात गणपतीची पूजा करायला हवी आणि गंग किंवा ओम वक्रतुंडाय हुम मंत्राची 1 माळ दररोज जपावी. गुळाचा नैवेद्य दाखवावा. 2. गणपतीला आवडणारी फुले आवर्जून अर्पण करावीत. आर्थिक लाभासाठी श्री गणेशाला नियमित पूजा केल्याने दुर्वा अर्पण करा. सोबत इंद दुर्वा दल गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश अथर्व शीर्षाचे पठण करा. यामुळे बाप्पा खुश होतात. कर्जापासून मुक्ती मिळावी यासाठी बाप्पाला गुळ आणि तूप अर्पण करा. यासोबत नक्की कर्ज कमी होण्यास मदत होईल. विशेष उपाय. मेष राशीचे इष्टदेव गणपती आणि हनुमान आहे. म्हणून मंगळवारी हनुमानाला प्रसाद अर्पित करावा आणि पूर्ण प्रसाद मंदिरात वाटून द्यावा. वृषभ रास. वृषभ रास असणाऱ्यांनी गणपतीची शक्तिविनायक रूपात आराधना करावी आणि गंग किंवा ओम हिंग ग्रीम हिम मंत्राची 1 माळ दररोज जपावी. तूप साखरेचा नैवेद्य दाखवावा. 2. राहू केतूसह अन्य काही ग्रह दोष असल्याचे सांगितलेले असल्यास ओम दुर्मुखाय नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. विशेष उपाय. हनुमान किंवा गणपती मंदिरात मंगळवारी शुद्ध तुपाचा 2मुखी दिवा लावावा. आर्थिक समस्या असल्यास कपाळाला केसर तिलक लावावे. मिथुन रास. मिथुन राशीच्या जातकांनी गणपतीची लक्ष्मी गणेश रूपात आराधना करावी. मुगाचे लाडू नैवेद्यात दाखवून श्री गणेशाला श्री गणेशाय नमः किंवा ओम गंग गणपतये नमः मंत्राची 1 माळ जपावी. 2. यशप्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी गणपतीला 11 दुर्वांचा 11 जुड्या अर्पण कराव्यात. 21 जुड्या अर्पण केल्या तर उत्तम. विशेष उपाय. गणपतीला बुधवारी मंदिरात लाडवांचा नैवेद्य दाखवावा. गरिबांना काळे कंबल दान करावे. कर्क रास. कर्क रास असणाऱ्यांनी वक्रतुंड रूपात गणपतीची पूजा करावी आणि ओम वरदाय नमः किंवा ओम वक्रतुंडाय हुम मंत्राने 1 माळ जपावी. गणपतीला पांढरे चंदन आणि पांढरे रंगाचे फूल अर्पित करावे. 2. गणपती अथर्व शीर्ष पठण करावे. म्हणता येत नसणे शक्य नसेल तर मनोभावे श्रवण करावे. विशेष उपाय. दररोज चंदन तिलक करावे आणि वयस्करांना सन्मान द्यावा. सिंह रास. सिंह राशीच्या जातकांनी लक्ष्मी गणेश रूपात गणपतीची पूजा अर्चना करावी आणि लाल फूल अर्पित करत मोतीचूरच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. ओम सुमंगलाय नमः मंत्राची 1 माळ जपावी. 2. परीक्षेत स्पर्धेत अभ्यासात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकष्ट चतुर्थीचे व्रतचारण करावे. हे व्रत मनोभावे करावे. विशेष उपाय. लाल रंगाचा रुमाल
आपल्याजवळ ठेवावा आणि गणपती मंदिरात मनुका अर्पित कराव्या. कन्या रास. कन्या राशीच्या जातकांनी लक्ष्मी गणेश रूपात गणपतीची ध्यान करावे. पूजा करताना 21 जुड्या दुर्वांची अर्पित करत ओम चिंतामणे नमः मंत्राची 1 माळ दररोज जपावे. 2. संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करण्यासह शिवपूजन आवर्जून करावे. गणपती शिवपुत्र मानला गेला असल्यामुळे शिवशंकर आणि गणपती बाप्पा दोघांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. विशेष उपाय. गणपतीची दररोज पूजा करावी. स्थायी यश प्राप्तीसाठी तुळशीची माळ धारण करावी आणि कधीही घरात कुत्रं पाळू नये. तूळ रास. तूळ रास असणाऱ्यांनी वक्रतुंड रूपात गणपतीची आराधना करावी आणि पूजा करताना 5 नारळ अर्पित करावे. नंतर ओम वक्रतुंडाय नमः मंत्राचा जप करावा. 2. धनलाभासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करा. बाप्पाला दुर्वाची माळ आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर श्री गणेश स्तोत्राचे पठण करा. विशेष उपाय. लहान भावंडाची मदत करावी आणि गणपती मंदिरात कोणत्याही वारी सकाळी 11 वाजेपूर्वी आधी तुपाचा दिवा लावावा. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या जातकांनी श्वेतार्क गणेश रूपात आराधना करावी आणि पूजेत सेंदूर आणि लाल फूल अर्पित करावी. ओम नमो भगवते गजाननाय मंत्राची 1 माळ दररोज जपावी. 2. मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी आपल्या मुलांना सोबत घेऊन ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर मुलांच्या हातून बाप्पाला दुर्वा आणि लाडू प्रसाद म्हणून अर्पण करा आणि तो प्रसादाचा लाडू नंतर मुलांना खाऊ घाला. विशेष उपाय. केळीच्या झाडाला पाणी चढवून पूजा करावी. कधीही नशा करू नये. धनुरास. धनुरास असणाऱ्यांनी दररोज ओम गंग गणपतये मंत्र जपावा. गणपतीला पिवळ्या रंगाचे फूल आणि नैवेद्यात बेसनाचे लाडू चढवावे. या राशीच्या जातकांनी लक्ष्मी गणेश रूपाची आराधना करावी. 2. मुलांचे आरोग्य सतत खराब होत असेल तर या दिवशी बाप्पासमोर 4 मुखी दिवा लावा. तसेच गणपतीला मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य अर्पण करा आणि वक्रतुंडाय हुम या मंत्राचा 108 वेळा जप करा. विशेष उपाय. शांती आणि समृद्धीसाठी घरात कचरा किंवा घाण होऊ नये याची काळजी घ्यावी. पिवळ्या वस्त्राचा आसनावर गणपतीला ईशान्य कोपऱ्यात विराजमान करून त्यांच्या समक्ष गुरुवारी तुपाचा दिवा लावावा. मकर रास. मकर रास असणाऱ्यांनी शक्तिविनायक गणपतीची आराधना करावी. पूजा दरम्यान गणपतीला विड्याचं पान, सुपारी, विलायची व लवंग अर्पण करावे. ओम गंग नमः मंत्राची 1 माळ दररोज जपावी. 2. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करण्यासोबतच श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करावे. यामुळे सर्व समस्या दूर होतात आणि जीवनात आनंद येतो. विशेष उपाय. गुरुवारी गणपती, लक्ष्मी किंवा विष्णू मंदिरात पिवळे फूल अर्पण करावे. लाल बैलाला गोड पोळी खाऊ घालावे. कुंभरास. कुंभ राशीच्या जातकांनी शक्तिविनायक गणपतीची पूजा करावी आणि ओम गंग मुक्तये फट मंत्राची 1 माळ दररोज जपावी. 2. कुंडलीत शनी दोष असेल किंवा शनीची 7.5 चालू असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला शमीची पाने अर्पण करा. तसेच शमी वृक्षाची पूजा करा. विशेष उपाय. आपल्या घरातून कोणीही उपाशी जाऊ नये याची काळजी घ्यावी. भोजन करताना वरून मीठ घेणे टाळावे. तसेच मंगळवार, गुरुवार किंवा रविवार व्रत करणे योग्य ठरेल. मीनरास. मीनरास असणाऱ्यांनी हरिद्रा गणेश
पूजा केली पाहिजे. ओम गंग गणपताय नमः किंवा ओम अंतरिक्षाय स्वाहा मंत्राची 1 माळ दररोज जपावी. पूजा दरम्यान मध आणि केसराचे नैवेद्य दाखवावे. 2. आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला सिंदूर अर्पण करा. सोबतच दुर्वा देखील अर्पण करा. विशेष उपाय: गणपती मंदिरात प्याऊ लावण्यासाठी दान करावे. पिंपळाच्या झाडाच्या मुळात पाणी घालावे आणि कधीही खोटे बोलू नये. जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यातील संकष्ट चतुर्थी कधी आहे, तिथी आणि शुभ मुहूर्ताविषयी. संकष्ट चतुर्थी शुभ मुहूर्त. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:55 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:28 संपेल. 18 नोव्हेंबरला गणाधीप संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यात येईल. या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिले जाते. चंद्रोदय संध्याकाळी 7:34 होईल. ब्रह्ममुहूर्त पहाटे 5 ते 5:53 विजय मुहूर्त दुपारी 1:53 ते 2:35 संध्याकाळची वेळ संध्याकाळी 5:26 ते 5:53 अशुभ वेळ राहुकाल सकाळी 8:06 ते सकाळी 9:26 संकष्टी चतुर्थी पूजाविधी. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. पाटावर कपडा पसरून श्री गणेशाची स्थापना करा. यानंतर त्यांना फुले, सुगंध आणि दिवा अर्पण करा. आरती करा. मंत्र आणि गणेश चालीसा पठण करायला हवे. गणपतीला मोदक किंवा तिळाचे लाडू अर्पण करा. संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडावा. या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. श्री स्वामी समर्थ.